स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। प्रभाग क्रमांक 10 शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांच्या माध्यमातून प्रभागातील गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन। शेकडो नागरिकांनी घेतला सदर आरोग्य शिबिराचा लाभ। युवासेना पश्चिम शहराधिकारी राहुल हेमराज सोमेश्वर यांचे विशेष नियोजन। तसेच डी.वाय. पाटील मेडिकल रुग्णालयाच्या माध्यमातून तज्ञ नामांकित डॉक्टरांच्या आधिपत्याखाली प्रभागातील असंख्य नागरिकांच्या विविध आरोग्य तपासण्या तसेच औषधोपचार तथा रुग्णांमध्ये दुर्धर आजार आढळल्यास डी.वाय. पाटील मेडिकल रुग्णालयाच्या माध्यमातून विनामूल्य शस्त्रक्रिया देखील उपलब्ध होणार। प्रभागातील गोरगरीब नागरिकांचे आरोग्य सुदृढ तथा निरोगी राहावे याच प्रमुख संकल्पनेअंतर्गत तसेच शिवसेनेचे 80% समाजकारण तथा 20% राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने सदर आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेल्याचे आयोजक तथा प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांची प्रतिक्रिया। तसेच प्रभागातील नागरिकांमध्ये दुर्धर आजार आढळल्यास डी.वाय. पाटील मेडिकल रुग्णालयाच्या माध्यमातून विनामूल्य शस्त्रक्रिया उपलब्ध होणार असल्याने प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांनी सदर आरोग्य शिबिरांतर्गत लाभ घेण्याचे देखील केले विकास हेमराज सोमेश्वर यांनी आवाहन। तसेच डी.वाय. पाटील मेडिकल रुग्णालयाच्या अनेक तज्ञ नामांकित डॉक्टर तसेच स्टाफचे देखील विकास हेमराज सोमेश्वर यांनी मानले आभार। तसेच भविष्यात देखील शिवसेनेच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी अशा इतर अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रमांचे देखील सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करणार। प्रभाग क्रमांक 10 चे शिवसेना नगरसेवक विकास हेमराज सोमेश्वर यांचा मानस। तसेच प्रभाग क्रमांक 10 चा लोकप्रतिनिधी या प्रमुख जबाबदारीतून प्रभागातील नागरिकांसाठी त्यांच्या हक्काच्या विविध नागरी मूलभूत सुखसुविधेबद्दल कटिबद्ध विकास हेमराज सोमेश्वर यांची विशेष प्रतिक्रिया। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। विभागामध्ये वार्ड क्रमांक 10 वांद्रापाडा, शास्त्रीनगर, दुबई कॉलनी, सुभाषवाडी या विभागामध्ये गरजू लोक, गोरगरीब लोक जे राहतात, ज्यांना स्वतःच्या पैशामधून तपासणी करू शकत नाही किंवा एक मोठा आजार असेल तर ऑपरेशन वगैरे करू शकत नाही, त्या अनुषंगाने आज माझ्या वार्डात भटके विमुक्त जाती जमाती तर्फे आणि डी.वाय. पाटील जे आपले वाशिला हॉस्पिटल आहे यांच्यातर्फे एक आरोग्य शिबिर, मोफत आरोग्य शिबिर इथं लावलेलं आहे। यावर जो उपचार आहे, यांना जर आजार मोठा सापडला तर त्यांना उपचार डी.वाय. पाटील यांच्या माध्यमातून फ्री मध्ये होणार आहे। येणाऱ्या मंगळवारी किंवा येणाऱ्या बुधवारी म्हणजे नेक्स्ट वीकला इथं एम्ब्युलन्स लावून इकडच्या आपल्या अंबरनाथ मध्ये राहणाऱ्या, आपल्या वाडामध्ये विभागामध्ये राहणाऱ्या लोकांना त्या डी.वाय. पाटील वर एम्ब्युलन्स मध्ये पोस्ट करण्यात येईल। त्यानंतर त्यावर त्यांचे जे शस्त्रक्रिया असेल किंवा मोठा काय आजार असेल तर मोफत डी.वाय. पाटील तर्फे आपण हा जो आरोग्य शिबिर लावलाय तर त्यामध्ये सगळं काय आपण मोफत करणार आहोत। आणि डी.वाय. पाटील सगळ्या स्टाफला मी मनापासून आभार व्यक्त करतो की यांनी आपल्या एक गोरगरीबसाठी, जनतेसाठी काहीतरी आपल्याला एक त्यांच्या ट्रस्ट मार्फत, त्यांच्या हॉस्पिटल मार्फत आम्हाला शास्त्रीनगरला ही संधी दिली। आणि यांना सांगू इच्छितो की नेहमी आम्हाला अशी संधी देण्यात यावी जेणेकरून गरिबापर्यंत आम्ही पोहोचू शकतो आणि गरिबांची शस्त्रक्रिया आपण मोफत मध्ये करू शकतो। धन्यवाद। मी सोमेश सुरेंद्र गागडे, डी.वाय. पाटील हॉस्पिटल मधून मेडिकल सोशल वर्कर। आज आम्ही वांद्रापाडा, शास्त्रीनगर इथे आपण डी.वाय. पाटील हॉस्पिटल रुग्णालयातर्फे आपण शिबिर लाभवला आहे आणि तो शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। आणि मी एक मेडिकल सोशल वर्कर असल्यामुळे मी सगळ्यांना विनंती करणार की आपले हेल्थ चेकअप व्हायला पाहिजे आणि आपल्याला त्याच्यात करू येतो आपल्या शरीरामध्ये काय कमी आहे काय नाही, त्याला मी सगळ्यांना नम्र विनंती करतो की आपल्या रोज हेल्थ शिबिर व्हायला पाहिजे असं मी सगळ्यांना विनंती करतो। डी.वाय. पाटील हॉस्पिटल मेडिकल सोशल वर्कर सोमेश गागडे। नमस्ते, मी समाधान माळी, मेडिकल सोशल वर्कर, डी.वाय. पाटील रुग्णालय, नेरूळ, नवी मुंबई येथून। आज अंबरनाथ वेस्ट इथे आपण डी.वाय. पाटील रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले आहे। तरी यात आपल्याला वेगवेगळ्या विभागातील डॉक्टर्स आज आपल्या इथं आलेले आहेत। त्यात जनरल मेडिसिन आहेत, त्यानंतर ऑर्थोचे डॉक्टर्स आहेत, त्यानंतर ENT, ऑप्थल, डर्मॅट, पेडियाट्रिक्स आणि ENT चे डॉक्टर्स आहेत। तर डी.वाय. पाटील रुग्णालय हे आपलं मल्टी स्पेशालिटीज हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना, त्यानंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, त्यासोबतच विजय पाटील चॅरिटेबलची जी काही योजना आहे त्या योजना आहे आणि त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त म्हणजे योजनेच्या माध्यमातून लोकांना उपचार देत असतो।
आणि कॅम्पच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि आपल्या हॉस्पिटलच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत कशा आपल्या पोहोचता येतील, तर त्यासाठी आपण हे करत असतो.